पूर्वीचे अहमदनगर आणि आताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ॲडव्होकेट शिवाजीराव ढमाले, जे आता सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी 15 ऑगस्टपूर्वी खूप छान ऐलान केलं, लेखन केलं, प्रसार केला की 15 ऑगस्टला आमच्या निवृत्त सैनिकांना कलेक्टरकडनं पत्र देऊन आमंत्रित केलं जातं, तुम्ही शासकीय ध्वजारोहणाला उपस्थित राहावे. आमच्या ढमाले साहेबांनी ऐलान केलं की ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचारी आमदार, खासदार, मंत्री, कलेक्टर, अधिकारी, पुढारी ध्वजारोहण करत असेल त्या ठिकाणी आमच्या सैनिकांनी जाऊ नये. खूप चांगला आयडिया केलं. हाच विचार मी याआधी 2014च्या आधी जेव्हा आघाडी सरकार महाराष्ट्रात होतं तेव्हा भ्रष्ट मंत्र्यांच्या हातून जळगाव कलेक्टर कार्यालयामध्ये जे काही पालकमंत्री ध्वजारोहण करत होतं, मी त्यांना विरोध केला होता, निषेध केला होता. आजही माझी तीच भूमिका आहे. मला असं वाटतं की माझी भूमिका आणि ढमाले साहेबांची भूमिका एकच आहे. तुमच्याकडनं जर समजा भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याची शक्ती नसेल, बुद्धी नसेल, युक्ती नसेल, तर किमान तुम्ही त्याचा निषेध तरी करू शकता. विरोध करता येत नसेल तर निषेध तरी करू शकता. आणि म्हणून त्यांनी या माजी सैनिकांना असं सूचना दिल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाप्रमाणे भ्रष्टाचारी पालकमंत्री शासकीय ध्वजारोहण करत असेल तर तुम्ही जाऊ नका, जरी तुम्हाला बोलवलं असलं तरी. आणि त्यात त्यांनी मुद्दाम माजी सैनिक अधिकारी श्री तुकाराम डफोळ यांचा उल्लेख केला. पुण्याचे तुकाराम डफोळ यांनी नाकारलं, मी येणार नाही. याला म्हणतात देशभक्त. ढमाले साहेबांनी ऐलान केलं, जाणार नाही आणि जाऊ नका, यांना म्हणतात देशभक्त. सैनिक बांधवांनो, आपण देशासाठी सीमेवर लढले. तुम्ही म्हणतात आम्ही जीवावर उदार होऊन लढले, बरोबर. पण तुम्हाला हे तर कळलं असेल की नाही, समोर शत्रू आहे आणि सोबत मित्र आहे, तर आपल्याला गोळ्या शत्रूला घालायच्या आहेत. तर रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही जेव्हा या सामान्य समाज जीवनामध्ये वावरत आहात, सामाजिक असो, राजकीय असो किंवा प्रशासकीय असो, तर तुम्हाला हे कळतच असेल की चोर कोण आहे, भ्रष्टाचारी कोण आहे, बदमाश कोण आहे, गुंड कोण आहे, नालायक कोण आहे. हे काही तुम्हाला आम्ही शिकवण्याची गरज नाही. तेवढी सत्सत विवेक बुद्धी तुम्हाला असलीच पाहिजे. जर नसेल तर मग तुम्ही सैनिक असताना चांगलं काम केलं असं कसं म्हणता येईल? शत्रूला गोळ्या घातल्या असं कसं म्हणता येईल, जर तुम्हाला शत्रू आणि मित्रच कळत नसेल तर? आणि म्हणून तुम्हाला या समाज जीवनामध्ये अशी दुराचारी, भ्रष्टाचारी माणसं कळली पाहिजे. आणि जरी त्या लोकांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तरी त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नये. तो समारोह आपला नाही. माझ्या भारत देशाचे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण जर कोणी भ्रष्टाचारी, दुराचारी पालकमंत्री करीत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो. इतकं आत्मबळ तुमच्यात पाहिजे, तरच तुम्ही या देशाचे पाईक आहात, या समाजाचे पाईक आहात. जर निवड कलेक्टरने पत्र दिलं, बोलवलं, मला मान दिला म्हणून तुम्ही गेले, हे तुमचं लहान पोरांसारखं वर्तन आहे, बालकासारखं वर्तन आहे, मूर्खासारखं वर्तन आहे. तुम्हाला वाटत असेल की मला सन्मान दिला, उद्या उठून जर समजा मला दाऊद इब्राहिमने जेवणाचं आमंत्रण दिलं, मी जायला पाहिजे का?
याचा तुम्ही विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मी ॲडव्होकेट फ्लाइंग कमांडिंग ऑफिसर श्री शिवाजीराव ढमाले यांचं या ठिकाणी खूप 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 आदर करतो, सन्मान करतो. अशी विचारधारा माझ्या समाजामध्ये अजून आहे आणि अशा लोकांशी मी जुळून असतो. हेच माझे सगळे भाऊबंद आहेत, हेच माझे नातेवाईक आहेत की ज्या लोकांना अशी जाणीव आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातील सुद्धा काही ठिकाणी जिथं असे भ्रष्टाचारी दुराची लोकांच्या हातून ध्वजारोहण होतं, मी जाणीवपूर्वक गेलो नाही. कारण दुष्ट दुर्जनांच्या हातून माझ्या देशाच्या राष्ट्रध्वजाचं आरोहण करून घेणं मला मान्य नाही. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी कोणी सज्जनाने ध्वजारोहण केलं असेल, तो कार्यक्रम लहान असो की मोठा असो, त्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत. समाजात वावरताना तुम्ही नैतिकतेचा अवलंब केला पाहिजे, नीतिमत्ता बाळगली पाहिजे. चांगलं आणि वाईट, काळं आणि पांढरं, सज्जन आणि दुर्जन हे तुम्हाला कळले पाहिजे. आणि जर कळत नसाल तर मला असं वाटतं की तुमच्या समाजाला काहीच उपयोग होत नाही. मी जळगाव जिल्ह्यातील असं काही गोष्टी दृश्य स्वरूपात पाहिल्या की माझ्या जळगाव जिल्ह्यातील जी काही माणसं, कोणी साहित्यिक असतील, कोणी कलावंत असतील, कोणी पत्रकार असतील, कोणी शाहीर असतील, अशा लोकांनी दुराचारी आणि भ्रष्टाचारी लोकांच्या हातून ध्वजारोहण करून घेण्याला उपस्थिती दिली, त्यांचं कौतुक केलं, त्यांचं टाळ्या वाजल्या. मला वाटतं हे चुकीचं आहे. आम्ही साहित्य हे समाजाच्या प्रबोधनासाठी, उद्धारासाठी असतं, पण त्याचा जर समजा आम्ही असं दुर्जनांच्या कल्याणासाठी वापर होत असेल, दुर्जनांचं उदात्तीकरण करण्यासाठी वापर होत असेल, ते साहित्य नाही, ते साहित्य नाही, ते साहित्य नाही. आणि म्हणून माझ्या जळगाव जिल्ह्यातील, माझ्या महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, व्यापारी, उद्योजक, निवृत्त अधिकारी किंवा नोकरीवर असलेले अधिकारी यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ज्या लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना अजूनही भारत कळत नाही, पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य याच्यातला फरक कळत नाही, त्यांना मी जर हे सांगितलं ते त्यांना समजत नाही. पण किमान माझ्या शहरी भागातील उच्च शिक्षित लोकांना हे कळेल अशी मी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा ॲडव्होकेट फ्लाइंग कमांडिंग ऑफिसर आणि रिटायर्ड मिलिटरी अधिकारी श्री शिवाजीराव ढमाले आणि तत्सम श्री तुकाराम डफळ यांचं मी खूप 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 अभिनंदन करतो. तुम्ही आमच्या समाजाचे एक मार्गदर्शक आहात असं मी तुम्हाला नम्र वंदन करतो.